नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, गिरणी कामगारांना आता घर मिळणार आहेत. लवकरच गिरणी कामगारांची जी काही लॉटरी आहे ती लागणार आहे. तुम्हाला घर मिळणार आहे का नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता. ऑनलाईन पद्धतीने कसं चेक करायचं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. millworker.eligibility.mahada.gov.in या वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर अशा पद्धतीने लॉग इनचा इंटरफेस दिसेल. तुम्हाला दोन ऑप्शन आहेत लॉग इन करण्यासाठी. पहिला ऑप्शन आहे ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड. इथे टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तुम्हाला आयडी पासवर्ड मिळाला असेल, तो आयडी पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. दुसरा ऑप्शन आहे ॲप्लिकेशन नंबर अँड OTP. या ऑप्शनचा वापर करून तुम्ही फक्त ॲप्लिकेशन नंबर टाकून सेंड OTP वरती क्लिक करा. जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्यावरती OTP जाईल आणि OTPने सुद्धा लॉग इन करू शकता. तर मी पहिला ऑप्शन सिलेक्ट करतो. जो काही फॉर्मचा ॲप्लिकेशन नंबर आहे, आयडी आहे, तो इथे टाकतो. पासवर्ड जो आहे तो इथे जो बनवला होता पासवर्ड तो टाकतो आणि लॉग इन बटनावरती क्लिक करतो. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल. तुमचं वरती नाव दिसेल, कोपऱ्यामध्ये फोटो दिसेल आणि अशा पद्धतीने जर तुम्हाला स्क्रीनवरती आलं की आपण इलिजिबल आहात, युअर ऑल डॉक्युमेंट्स आर ॲक्सेप्टेड, यू आर इलिजिबल फॉर मिल वर्कर हाऊसिंग लॉटरी. जर तुम्हाला इलिजिबल अशा पद्धतीने एक पॉपअप येत असेल तर तुम्ही इलिजिबल आहात, तुम्हाला घर मिळणार आहे, तुम्हाला लॉटरीसाठी तुम्ही इलिजिबल आहात, लॉटरीमध्ये तुमचं नाव आलं तर तुम्हाला घर मिळणार आहे. आणि तसेच महत्त्वाचं एक सर्टिफिकेट तुम्ही डाउनलोड करायचं आहे, इलिजिबिलिटी सर्टिफिकेट. ते तुम्हाला खाली यायचं आहे. इथे तुमची सर्व माहिती येईल, फोटो येईल, तुमचं नाव येईल, बाकीचा ॲड्रेस वगैरे येईल. थोडं खाली यायचं. थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला एक डाउनलोडचं बटन दिसेल. ऑथरायझेशन लेटर याला आपण म्हणतो, पात्रता सर्टिफिकेट. ऑथरायझेशन ऑफिसर डिसिजन लेटरवरती डाउनलोडचं बटन आहे. त्या डाउनलोड बटनावरती क्लिक करा. तुमचं जे काही डॉक्युमेंट्स आहे हे डाउनलोड झालेलं आहे. हे महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्ही मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. इथे पहा इलिजिबिलिटी ऑफ मिल वर्कर आणि खाली तुम्हाला नाव, तुमचा ॲड्रेस वगैरे सगळी माहिती दिसेल आणि सब्जेक्टमध्ये इलिजिबल दिसेल. अशा पद्धतीने जर तुम्हाला सर्टिफिकेट सेम आलं असेल तर तुम्हाला लॉटरीसाठी इलिजिबल आहात. तुम्हाला नक्कीच जे काही लॉटरी लागल्यानंतर घर आहे ते मिळणार आहे. आता मी दुसरं एखादं व्यक्तीचं लॉग इन करतो. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचं मी आयडी पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर इथे पाहू शकता अशा पद्धतीने त्या व्यक्तीची माहिती आलेली आहे. पण हा व्यक्ती इलिजिबल नाही. आता हा व्यक्ती इलिजिबल का नाही तर इथे खाली येऊन पहा, डाउनलोड ऑप्शनवरती मी क्लिक करतो आणि हे लेटर डाउनलोड करतो. डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की हे लेटर आहे इन इलिजिबिलिटी. पुढे इन इलिजिबिलिटी असं आलंय. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला इन इलिजिबिलिटी येत असेल तर सब्जेक्टमध्ये सुद्धा पहा इन इलिजिबिलिटी आणि कशामुळे हे रिजेक्ट झालं आहे तुमचं ते सुद्धा दाखवलं आहे. तर असं जर येत असेल तर तुम्ही लॉटरीसाठी इलिजिबल नाही. खाली येऊन तुम्ही डॉक्युमेंट्स कोणकोणते तुमचे रिजेक्ट झालेले आहेत ते पाहू शकता. या कारणांमुळे तुम्ही लॉटरीसाठी इलिजिबल नाही, तुमचे डॉक्युमेंट्स रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला पुन्हा अपलोड करावे लागतील. सबमिट अपीलचा ऑप्शन तुम्हाला दिसेल, त्यावरती क्लिक करून तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते बरोबर द्या आणि त्यानंतर तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होईल आणि त्यानंतर तुम्हाला लॉटरीसाठी इलिजिबल केलं जाईल. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.